राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। शरचंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं, जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्त्वा भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टो मश्रुपूर्णाकुलेक्षणं, विषिदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन। चालू असलेल्या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज दुसऱ्या अध्यायाला आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत। अर्जुन विषाद योग या नावाचा पहिला अध्याय, त्या अध्यायाचा आपण विचार पाहून आता या दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत। अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला, अर्जुन मोहानं ग्रासला गेला आणि मोहानं ग्रासला गेलेला तो अर्जुन युद्धापासून परान्मुख झाला आणि युद्धापासून परान्मुख झालेला हा अर्जुन हातातील बाण त्याने खाली टाकून रथावून त्यानं उडी घातली, ते तर उडी घातली खालारा रथोनिया, रथावून उडी घातली आणि तो अर्जुन खाली त्या ठिकाणी डोक्याला हात लावून त्या ठिकाणी बसत आहे। डोळ्यामध्ये त्याच्या अश्रू आलेले आहेत आणि असा अश्रू आलेला तो अर्जुन आता पुढे काय करतो आहे, काय म्हणतो आहे, याचा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये केला आहे। आणि तेच संजय धृतराष्ट्राला त्या ठिकाणी सांगत आहे की तन्तथा कृपयाविष्टो मश्रुपूर्णाकुलेक्षणं, विषिदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन। कृपयाविष्टं अश्रुपूर्णाकुलेक्षणं, विषिदन्त तं मधुसूदनः इदं वाक्यम उवाच। म्हणजे याप्रमाणे वर वर्णन केलेल्याप्रमाणे, वर म्हणजे मागील अध्यायामध्ये, मागील अध्यायामध्ये काय वर्णन केलं किंवा अर्जुन म्हणतोय की युद्ध करणं पाप आहे, म्हणून हे युद्ध मला नको आहे, युद्ध केल्यानं कुलधर्म नष्ट होतील आणि त्यामुळे पापच वाढेल, सगळ्या कुळाचा नाश होईल, सगळ्या कुळामध्ये पाप संचरतील, असा तो बोलताय। आणि अशा यानं तो शोकमग्न होऊन बसलेला तो अर्जुन, डोळ्यामध्ये त्यानं अश्रू आणलेले आहेत, दयेने व्यापलेला आहे, पूर्णमध्ये त्या ठिकाणी त्याचे डोळे अश्रूने दाटलेले आहेत
खिन्न झालेला आहे. आणि खिन्न झालेल्या अशा अर्जुनाला श्रीकृष्ण असं वचन त्या ठिकाणी बोलले. म्हणजे पुढीलप्रमाणे भाषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि काय केलं त्यावर ज्ञानेश्वर पुढे चिंतन करणार आहेत. त्या ओव्या त्यावर सुंदर अशा लिहिणार आहेत. मधुसूदन असं त्या ठिकाणी परमात्म्याला विशेषण दिलेलं आहे, संबोधन केलेलं आहे. मधुसूदन. मधुसूदन काय म्हटलं परमात्म्याला? मधुसूदन असा बोलता झाला. म्हणजे मधुसूदन म्हणजे परमात्मा. मधु नावाच्या राक्षसाचा परमात्म्यानं संहार केला म्हणून त्याला मधुसूदन असं म्हटलं गेलेलं आहे. हा दुसरा मधुसूदन शब्दाचा अर्थ असा केला की मधु म्हणजे अहंकार, आणि त्या अहंकाराचा जो निराश आत्मज्ञानाच्या योगाने करतो म्हणून त्याला मधुसूदन म्हटलेलं आहे. अर्जुनाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला आणि त्या अर्जुनाच्या ठिकाणच्या मोहाचा जो निराश आहे परमात्म्यानं जो केला तो आत्मज्ञानाच्या द्वारा केला. आत्मज्ञान त्या अर्जुनाला सांगितलं आणि त्याच्या ठिकाणचा मोह घालवला. म्हणून अहंकाराचा मोहाचा निराश जो करतो आत्मज्ञानाच्या द्वारा म्हणून तो मधुसूदन, म्हणून त्याला मधुसूदनाचं संबोधलेलं आहे. त्यावर ज्ञानोबारांनी भाष्य केलेलं आहे. मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थू तेथे आणि शोकाकुल रुदनाती करीतू असे. मग संजय म्हणे राया ते म्हणजे संजय त्या ठिकाणी धृतराष्ट्राला म्हणाला. काय म्हणाला? ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीत असे. त्या ठिकाणी म्हणजे त्या युद्धभूमीवर तो खाली बसून शोकग्रस्त झालेला अर्जुन त्या ठिकाणी रडू लागला असं त्या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला सांगतोय. आता अर्जुनाने रथाहून उडी मारली आणि हातातलं धनुष्यबाण त्याने टाकलं. हे ऐकल्याबरोबर धृतराष्ट्राला त्या ठिकाणी असं वाटलं की अर्जुन आता युद्धापासून परान्मुख झालेला आहे. युद्धापासून आता युद्ध सोडून अर्जुन बाहेर पडतो आहे, चालता झालेला आहे असं धृतराष्ट्राला वाटलं. आणि याच आनंदाच्या अवस्थेतील त्या धृतराष्ट्राचा संशय दूर करण्यासाठी, त्याच्या संशयाचं निराकरण करण्यासाठी संजय पुढे त्या ठिकाणी बोलू लागला आहे की भगवान आता अशा शोकग्रस्त झालेल्या अर्जुनाला आता काय बोलतात, काय उपदेश करतात, काय सांगणार आहेत असं त्या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. वास्तविक अर्जुनाला शोकाकुल होण्याचं काही कारण नव्हतं. अर्जुनानं शोकाकुल व्हावं असं काही घडलंही नव्हतं. कारण आतापर्यंत युद्धामध्ये कोणी मारलाही गेलं नव्हतं. युद्धच चालू झालं नाही तर मारायचा काही संबंधच येत नाही. त्यामुळे युद्धामध्ये आतापर्यंत कोणी मेलंही नव्हतं. तरीही सुद्धा त्याच्या ठिकाणी शोक निर्माण झाला. का? कारण त्याला आता असं वाटलं की आपण युद्ध करणार, या युद्धामध्ये आपले आप्तजन मारले जाणार आणि त्यामुळे आपले जे काही सगळे सोयरे आहेत, नातेवाईक आहेत, या सगळ्यांना मी मारणार आणि अशी समजूत करून घेतल्यामुळे त्याला शोक झाला, शोकग्रस्त झाला. तो त्याच्या अंतःकरणामध्ये असा मोह निर्माण झाला. आणि हा मोह उत्पन्न होण्याचं कारण असं आहे की मी एक अर्जुन आहे आणि सारे माझे नातेवाईक आहे, अशा प्रकारचा मम अभिमान त्यानं त्या ठिकाणी धारण केला, त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला. शंकर भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अर्जुनेन राज्य गुरुपुत्र मित्र सुहृद स्वजन संबंधी बांधवेषु अहम येषां मम येते एवं भ्रांती प्रत्याय निमित्त स्नेह विच्छेदादि निमित्तौ आत्मनः शोकमोह प्रदर्शितः. म्हणजे काय केलं अर्जुनानं त्या ठिकाणी? जे काही राज्य आहे, गुरु आहे, पुत्र आहेत, मित्र आहेत, सुहृद आहेत, स्वजन आहेत, संबंधी आहेत, बांधव आहेत, त्यांच्याविषयी अहम येषाम मम येते, हे सगळे माझे आहेत
असा त्यानं मोह त्या ठिकाणी म्हणजे ममत्व घेतलं त्यांचं, आणि त्यामुळे काय झालं, शोकाला तो प्राप्त झाला. स्वतःच्या देहाला मी म्हणू लागला तो. स्वदेहा नाम अर्जुन, परदेहा नाम स्वजन, संग्रामा नाम मलिन पापाचा. स्वदेहा नाम अर्जुन, स्वतःच्या देहाला तो अर्जुन म्हणू लागला. आणि तिथं जमलेले जे काही आप्तेष्ट होते, परदेही होते, त्यांना स्वजन असा म्हणू लागला. आणि युद्धाला पापाचरण म्हणू लागला. संग्रामा नाम मलिन पापाचारू. आणि मी अर्जुन हे आत्मिक, हे या वध करणे हे पातक, आणि हे माया वाचून तात्विक काही आहे. स्वतःला मी म्हणू लागला आणि त्या बाकीच्या संबंधाला माझं म्हणू लागला, आणि या युद्ध करणाला तो पातक म्हणू लागला. शास्त्रीय भाषेत या अभिमानालाच मोह असं म्हटलं गेलेलं आहे. यालाच भ्रम असं म्हटलं गेलेलं आहे. यालाच अध्यास असं म्हटलं गेलं आहे. इत्यादी अनेक नाव आहे त्याला. आणि वेदांत शास्त्रामध्ये 2 प्रकारचा अध्यास सांगितलेला आहे. अध्यास शब्दाचे 2-3 अर्थ होतात. मोह, भ्रम, अध्यास. यालाच वेदांत शास्त्रात 2 प्रकारचा अध्यास सांगितलेला आहे. तो एक आहे कारणाध्यास आहे. त्यालाच कारणरूप अज्ञान असं म्हटलेलं आहे. पहिला आहे तो कारणाध्यास, त्यालाच कारणरूप अज्ञान म्हटलेलं आहे. कशाला म्हणतात कारणाध्यास? जीवाला आपल्या स्वरूपाचं यथार्थ रूपानं जे ज्ञान होऊ देत नाही, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं जे यथार्थ ज्ञान आहे की मी कोण आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, असं भान न होण्याचं जे कारण आहे ते आवरणात्मक अज्ञान म्हणजे कारणाध्यास आहे. म्हणजे स्वस्वरूपाविषयीचं ज्ञान न होणं, ज्याच्यामुळे होत नाही ते कारणात्मक अज्ञान म्हणजे कारणाध्यास. मी कोण आहे याचं प्रत्येकाला जे काही यथार्थ ज्ञान होत नाही. खऱ्या अर्थानं सगळे जर पाहिलं तर कोण आहे की सच्चिदानंद स्वरूप आहे. प्रत्येकाचं रूप हे सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे सगळे ब्रह्मस्वरूप आहेत. सगळ्याचं स्वरूप ब्रह्म आहे. पण आपण ब्रह्म आहे हे आपल्याला कळत नाही. का नाही कळत? कारण त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आहे. आणि अज्ञानाच्या आवरणामुळे मी ब्रह्म आहे असं यथार्थ ज्ञान आपल्याला होत नाही. आणि मी ब्रह्म आहे असं न म्हणता मग मी देह आहे असं आपण म्हणतो. का? कारण अज्ञानाचं आवरण आहे. आणि आवरण ब्रह्मावर अज्ञानाचं, मायेचं, अविद्येचं हे कार्य शब्द आहे असल्यामुळे त्याच्या खालचं ब्रह्म आपल्याला दिसत नाही. कारण आवरण आहे. ज्या वस्तूवर आपण आवरण ठेवत असतो ती वस्तू आपल्याला दिसत नाही. त्याच्या खालची ते वस्तू दिसत नाही याचा अर्थ बाकीचं काही दिसत नाही असं नाही. बाकीचं सगळं दिसते मग. पण ज्या वस्तूवर आवरण ठेवलं तेवढी वस्तू दिसत नाही. ब्रह्मावर जरी मायेचं आवरण असलं म्हणून ब्रह्म दिसत नसलं तरी माया तर दिसते. त्या मायेवर येणारं सगळं तर दिसते. मायेवर येणारं जे काही सगळं आहे म्हणजे मायेनं जे निर्माण केलेलं हे सगळं दिसते. घरं, मायेचं कार्य, मुलं, बाळं, वासरं, शेती, वाडी हे सगळं मायेपासून निर्माण झालं. हे सगळं दिसते. पण मायेच्या खाली असणारं ब्रह्म ते दिसत नाही. का? त्याच्यावर मायेचं हे अज्ञानाचं आवरण आहे. आरसा काय काम करत असते? आरसा आपलं स्वरूप दाखवते. आरसा आपल्याला दाखवत असते.
ज्या वेळेस आपली ही वृत्ती आरशापर्यंत जाते आणि आरशाहून परत आपल्याकडे परावर्तित होते, म्हणजे परत आपल्याकडे फिरते, तेव्हा ती आपल्याला दाखवते, म्हणजे या देहाला दाखवते. आपल्या कपाळावरचं गंध वाकडं झालं म्हणून आपण आरशाकडे बोट नाही नेत. कपाळावरचं गंध वाकडं झालं म्हणजे बोट आपण कपाळाकडे नेतो, ते दुरुस्त करण्याकरता, म्हणजे वाकडं झालेलं ते सरळ करण्याकरता. आरशाकडे का नेत नाही? कारण आपल्याला माहीत आहे आरशात दिसते ते खरं नाही. आरशातलं गंध वाकडं झालेलं नाही, कपाळावरचं झालं. आणि कपाळावरचं गंध सरळ करण्याकरता आपण आरशात नाही बोट घालत, कारण आरशात काहीच नाही. आरशाच्या पलीकडे थोडी कपाळ आहे. पण ते काय होते, वृत्ती तिथपर्यंत जाऊन परत ते आपलंच आपल्याला दाखवते. तसं ब्रह्मस्वरूपाकडे जाणायला गेलं तर अज्ञानाचं आवरण असल्यामुळे, मायेचं आवरण असल्यामुळे तिथपर्यंत ती वृत्ती जाते आणि मायेपासून परत आपल्याकडे फिरते. आणि शेवटी आपलं जे हे देह आहे ते आपल्याला दाखवते. आणि देह दाखवल्यामुळे आपल्याला असं वाटते की मी देहच आहो. हे कशामुळे झालं? मायेमुळे, अज्ञानामुळे. कारण ब्रह्मस्वरूप ते आवरण असल्यामुळे तिथपर्यंत वृत्ती गेली नाही आणि मी ब्रह्म आहे हे कळालं नाही. मग मी देह आहे असंच म्हणत बसलो. अर्जुनाचं तसंच झालं. स्वदेहानाम अर्जुन परदेहानाम स्वजन असा म्हणू लागला. मग ते म्हणजे यथार्थ ज्ञान जे स्वरूपाचं होऊ देत नाही त्याला त्या ठिकाणी कारणाध्यास असं म्हटलेलं आहे की मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं न म्हणता मग मी देह आहे. आणि मी देह म्हटलं की मग देहासंबंधित असणारं ते माझं असं आपण म्हणतो आणि सगळ्या दुःखाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून हे आवरणात्मक अज्ञान जे आहे, जे स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊ देत नाही, ते कारणाध्यास आहे. आणि दुसरा आहे तो कार्याध्यास आहे. त्यालाच कार्यरूप अज्ञान असं म्हटलेलं आहे. देह मी आणि देहसंबंधी माझे या अहंकारादी जगताच्या प्रतीतिरूपाने असणारं जे काही विशेषात्मक अज्ञान आहे त्यालाच कार्याध्यास असं म्हटलेलं आहे. मी माझे याचा अहंकार ज्यामुळे आपल्याला प्रतीतिरूपाने दिसते, प्रतीतीला येतो, ते विशेषात्मक अज्ञान आहे. आणि हा कार्याध्यास आहे. कार्याध्यास हा दुःखात साक्षात हेतू आहे. आणि कारणाध्यास, या कारणाध्यासामध्ये दुःखाचं बीज आहे. कारणाध्यासामध्ये दुःखाचं बीज आहे, कारण स्वस्वरूपाला आपण जाणू शकत नाही. आणि कार्याध्यासामध्ये कार्याध्यास हा साक्षात त्या ठिकाणी हेतू होतो, दुःखाला साक्षात कारण ठरतो. आणि या कार्याध्यासामध्ये दोन प्रकार आहेत. कार्याध्यासाचे दोन प्रकार, एक अहंकार अध्यास आहे आणि दुसरा ममकार अध्यास आहे. अहंकार अध्यास कोणता? अहंकार अध्यास हा माणसाला कमी दुःख देत असतो. अहंकार, अहम मी, अहंकार अध्यास माणसाला कमी दुःख देतो. जे काही निरुपाधिक लोक असतात, निरुपाधिक पुरुष असतात, कुठलीही उपाधी नसलेले, त्या निरुपाधिक पुरुषाला फक्त आपल्यापुरतीच त्या ठिकाणी अन्न वस्त्राची चिंता असते. पण जे संसारी पुरुष असतात त्या संसारी पुरुषाला सर्व कुटुंबातच पाहावं लागते. निरुपाधिक पुरुषाला एकट्याचीच चिंता, एकट्याला अन्न भेटलं पाहिजे, वस्त्र भेटलं पाहिजे, बस. पण संसारिकाला सगळ्या कुटुंबाची चिंता असते. एखाद्या समयी स्वतःला खायला नाही मिळालं तरी त्याला दुःख नाही होत, एवढं त्याचं त्याला वाईट नाही वाटत. पण बायका, मुलं हे जर उपाशी राहिले तर त्याला फार अतीव दुःख होते, फार त्रास होतो. कारण स्वतः आजारी न पडता किंवा स्वतः आजारी नसताना जर पोरगा, बायको आजारी पडली तर त्या मनुष्याला अन्न गोड लागत नाही. एक जण त्या ठिकाणी दवाखान्यात गेला, दवाखान्यात गेला आणि त्या ठिकाणी डॉक्टर म्हणू लागला, हो डोकं दुखते, डोकं दुखते.
डॉक्टर म्हणत मग तपासू द्या डोकं दुखते तर. अहो म्हणे माझं नाही, पत्नीचं दुखते. पत्नीचं डोकं दुखते तर हा सगळं घर डोक्यावर घेते का? हा ममाध्यास आहे. म्हणजे ममाकार अध्यास, ममत्व. बायकोचं अर्ध डोकं दुखायला लागलं की आता पूर्ण दुखते. याला ममाकार अध्यास म्हटलेला आहे. म्हणजे पोराला जर त्या ठिकाणी ताप आली तर याला अन्न गोड लागत नाही, बायकोला ताप आली तर याला अन्न गोड लागत नाही. म्हणजे स्वकीयांच्या अस्वस्थतेमध्ये, स्वकीयांच्या अपूर्णतेमध्ये किंवा त्याच्या अस्वस्थतेत वा त्याच्या पूर्णतेत, त्याच्या स्वस्थतेत किंवा त्याच्या पूर्णतेत मनुष्य स्वतःला विकल किंवा सकल समजत असतो. बाकीचे विकल झाले की हा विकल होतो, बाकीचे सकल असले की हा सकल होतो. पुत्र भार्यादिषु विकलेषु सकलेषु वा अहमेव विकलः सकलहो वेत्ति पायधर्मानात्मन्यध्यास्यति. म्हणून देह अहंकारापेक्षा ममाकार अध्यास हा अधिक त्या ठिकाणी दुःख देणारा असतो. देहंकारापेक्षा ममकार अध्यास हा अधिक दुःख देणारा असतो. ममेति मूलम दुःखस्य निर्ममेति च निवृत्ते शुकस्य विगमे दुःखम न दुःखम गृहमुष्यके. सुंदर असं सुभाषित त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मूलम दुःखस्य निर्ममेतेची निवृत्ते. ममेति मूलम दुःखस्य. मम हे खरं दुःखाचं मूळ आहे. मम म्हटलं, माझं म्हटलं की दुःख आलं. आणि निर्मम हे सुखाचं मूळ आहे. माझेपणा घेतला नाही तर माणसाच्या जीवनात सुखच आहे, पण माझेपणा घेतला की दुःख आहे. हो, घरातला पिंजऱ्यामध्ये असणारा पोपट उडून गेला की माणसाला दुःख होते, पण घरातला उंदीर गेला म्हणून माणूस दुःखी होते का? नाही. उलट घरातला उंदीर गेला की माणूस सुखी होते का? उंदराविषयी मम नाही म्हटलं ना, उंदराविषयी ममत्व घेतलं नाही, पण पिंजऱ्यातल्या पोपटाविषयी ममत्व घेतल्यामुळे तो पोपट उडून गेला की दुःख होतो. म्हणजे मम हे दुःखाचं कारण आणि निर्मम हे सुखाचं कारण आहे. रोज लोक पेपर वाचत असतात आणि पेपरच्या पहिल्या पानावर लोक रोज हेडिंग वाचतात एखादं की या गावून त्या गावाला जात असताना या गाडीचा अपघात, 4 जण ठार. आणि हे बातमी वाचत असताना तो माणूस चहा पेत ती बातमी वाचतो, पण 4 जण मेल्याचं दुःख त्याला होत नाही का? कारण त्या 4 जणांविषयीचं यानं ममत्व घेतलं नाही. पण पेपर वाचता वाचता त्या 4 जणांमध्ये आपल्या आपसातलं कोणी दिसलं की मग तो चहा हातचा टाकून देतो आणि दुःखी होतो का? कारण त्याच्याविषयी घेतलेलं ममत्व हेच दुःखाला कारण असते. म्हणजे ममत्व हे माणसाला दुःख देते, निर्ममत्व माणसाला सुख देत असते. म्हणून ममेति मूलम दुःखस्य निर्ममेति निवृत्ते शुकस्य विगते दुःखम न दुःखम गृहमशुके. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी हा ममकार उत्पन्न झाला होता, उत्कटतेने होता. म्हणून तर त्याच्या मुखातले शब्द आहेत. ममकार असल्यामुळे अर्जुनाच्या मुखातले शब्द आहेत. काय आहेत? या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे. हे एगर आगवे गोत्र आमचे, सगळे आमचेच गोत्र आहेत. मग कौरवाला मारायचं तर युधिष्ठिराधिकाला का नाही मारायचं? हा सगळा ममकार आहे, ममकार अध्यास. मी पार्थ द्रोणाचा केला, याने धनुर्वेदमधील मी पार्थ द्रोणाचा, हा ममकार अध्यास आहे. आणि या मम अभिमानाने अर्जुन शोकाकुल झाला होता. आणि या अभिमानासारखा किंवा या अभिमानासं शास्त्राने त्या ठिकाणी मोह म्हटलेला आहे. या अभिमानात शास्त्राने काय म्हटलेलं आहे?
मोह म्हटलेला आहे. ममकार अध्यासाला आणि अहंकार अध्यासाला हे मोहाचं स्वरूप आहे, म्हणजे यालाच मोह म्हटलेला आहे. पद्मपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की मम पिता मम माता ममय गृहेनी गृहम एवमिदं ममत्वं यत् समोह इति कीर्तिता. मोहाची व्याख्या पद्मपुराणात केली की माझा बाप, माझी आई, माझी गृहिणी, माझं घर यांच्याविषयीचं ममत्व यालाच पद्मपुराणानं मोह असं म्हटलेलं आहे. आणि अर्जुन त्या ठिकाणी रडू लागला असं म्हणून मोह निर्माण झाला म्हणून अर्जुन त्या ठिकाणी रडू लागला. आता अर्जुन का रडू लागला ते पुढच्या ओळीमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी. ते कुळ देखोनी समस्त, ते आपलं सर्व कुळ म्हणजे सर्व गणगोत पाहून त्याच्या अंतकरणामध्ये स्नेह उपजले, म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये विलक्षण असा मोह उत्पन्न झाला, स्नेह निर्माण झाला. आणि त्यामुळे त्याचे चित्त तेने द्रवले असे चित्त कवने परी, त्यामुळे त्याचं चित्त त्या ठिकाणी कशा प्रकारे द्रवलं पहा. संसारातल्या प्रेमाला त्या ठिकाणी मोह म्हटलेला आहे. संसारातलं असणारं प्रेम हे प्रेम नाही, संसारातलं असणारं प्रेम हा मोह आहे. आणि हे प्रेम माणसाला गुंतवणारं असते बा. संसारातलं प्रेम माणसाला संसारातून मुक्त नाही होऊ देत. संसारातील प्रेम माणसाला संसारात अधिक गुंतवत असते, अधिक गुंतवते. एखाद्या वेळेस एखादा माणूस तीर्थयात्रेला जर जायला निघाला आणि तीर्थयात्रेला जात असताना जर त्या ठिकाणी पोरानं अडवलं, बायकोनं अडवलं, बायकोनं म्हटलं जाऊ नका, पोरानं म्हटलं जाऊ नका, तुम्ही गेले की आम्हाला करमत नाही, असं जरी म्हटलं तरीसुद्धा त्या ठिकाणी तीर्थयात्रेला जायचं तो टाळतो. का? संसारातलं प्रेम माणसाला गुंतवत असते, गुंतवणार असते, जात नाही तो. स्त्री पुत्रांनी मज्जाव जरी केला तर त्यांच्या प्रेमामुळे तो अडकला जातो आणि यात्रेला जाण्याचं तो टाळत असतो. पा कुबारा फार सुंदर वर्णन करता. गुंतलो या संसारे कैसा झालोशी अंध, मी माझे वाढवुनी माया तृष्णेचा बाध, स्वहितन दिशेची केला पुलावद, लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. त्या ठिकाणी या संसारामध्ये तो गुंतो. कैसा झालोशी अंध, मी माझे वाळवुनी माया तृष्णेचा बाध, स्वहित न दिशेचे. या संसारातील प्रेमामुळे माणसाला स्वहित नाही कळत, कारण ते प्रेम नाही, मोह आहे. मोहामुळे माणसाला स्वहित नाही कळत, म्हणून तीर्थयात्रेला जायचं टाळतो तो. भक्ती प्रेमच माणसाला त्या ठिकाणी या संसारातून मुक्त करते. भगवंतावरील नितांत प्रेमच माणसाला संसार पाशातून मुक्त करून त्याला अद्वैत ज्ञानाचा अनुभव प्राप्त करून देत असते आणि तद्वारा मोक्षापर्यंत त्याला प्राप्त करून देते, मोक्षापर्यंत त्याला घेऊन जात असते. कोण? भक्तिप्रेम. म्हणून आप्त संबंधी सर्वजण पाहता अर्जुनाचं अंतकरण त्या ठिकाणी त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम उत्पन्न झाला आणि प्रेम उत्पन्न झाल्यामुळे व तो त्या ठिकाणी करुणवंत बनला. करुणा त्याच्या अंतकरणात निर्माण झाली, दया कृपा त्याच्या अंतकरणात निर्माण झाली, त्यामुळे तो व्याकुळ झाला. महामोहाचा पडदा माणूस दूर असला म्हणजे एवढ्या बसत नाही. फार दूर माणूस असेल तर एवढा मोहाचा पडदा बसत नाही, पण माणूस जर जवळ असेल किंवा जवळ असताना तो असह्य होत असतो. प्रत्यक्ष दर्शनाचा परिणाम हा वेगळाच असतो. अर्जुन, आता कोणी म्हणेल की बा अर्जुनाला पहिले कळलं नव्हतं का हे आपले स्वजन आहेत, आप्त आहेत, यांच्याशी युद्ध कसं करावं? कारण त्यावेळेस ते थोडे दूर होते, पण रणांगणात आता समोरच दिसतात, डोळ्यासमोर आहे, प्रत्यक्ष आहेत.
म्हणून त्या ठिकाणी आता यांच्याशी युद्ध करू नये असा विचार त्याच्या मनामध्ये आला. मोह निर्माण झाला. रणभूमीवर उभा असल्याने त्याने दोन्ही बाजूने नातेवाईक पाहिले. ऐसे गोत्रची दोही दळी. दोन्ही सैन्यामध्ये त्यानं आपलं गोत्रच असं पाहिले, आपल्याच कुळातले असं पाहिलं. उदित झाले असे ते कळी. त्या अर्जुने ते वेळी अवलोकिले. त्यावेळेस त्या अर्जुनानं पाहिलं ते की बा हे सगळे आपल्याच कुळातले आहेत, आपलेच आप्तेष्ट आहेत, आपलेच मामे भाऊ, आते भाऊ, आती काय असेल ते सगळे, सगळं गोतावळा त्यानं पाहिला. कोण आहे ते? जेत भीष्म द्रोणादिक, जवळकेची सन्मुख असे आहेत ते. आणि यामुळेच अर्जुनाच्या हृदयाची त्या ठिकाणी कालवा कालवली. ते तर म्हणे गजबज झाली, आपैशी कृपा उपजली. मनात गजबज झाली, कालवा कालव झाली आणि त्याच्या अंतकरामध्ये कृपा निर्माण झाली. हो, आणि त्यामुळे झालं काय, तो रडू लागला. वास्तविक पाहिलं तर अर्जुन हा धैर्यवान आहे. वास्तविक पाहिलं तर अर्जुन हा वीर्यवान होता. या अर्जुनाने यापूर्वी असे अनेक युद्ध त्या ठिकाणी पाहिले होते, अनेक युद्धामध्ये पराक्रम केले होते. त्वा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाऊ पेढीला, पवाळा त्वा केला गंधर्वाशी. मोठमोठे असे मोठमोठे युद्ध त्याने पाहिलेले होते, पराक्रम गाजवलेला होता. परंतु या ठिकाणी मोहामुळे त्याच्या शरीराला कंप सुटला, कंप सुटू लागला. त्याच्या हातातून गांडीव धनुष्य त्या ठिकाणी गळून पडले. आणि याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे तिथं अर्जुनाची अवस्था कशी झाली. मग दैशे भ्रमर भिडली कुळे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे, कोवळीये ते तर उत्तीर्ण होईल पराणे, परी ते कमळदळ चिरुण्याने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह दे का. हे उदाहरण दिलेलं आहे तिथं भ्रमराचं. तशी अर्जुनाची अवस्था. ज्याप्रमाणे रवा व साखर यांचं एकत्रीकरण होऊन त्याचे लाडू बनतात, पण केवळ रवा साखर असलं म्हणजे लाडू नाही बनत. रवा साखर एकत्र येऊन लाडू बनण्याला कारण काय असेल तर तूप आहे, आणि ते तूप कारण आहे. त्याप्रमाणे प्रपंचात आप्तेष्ट एकमेकाशी जखडली जातात, त्याचं कारण म्हणजे हे प्रेम आहे, स्नेह आहे. जसा रवाचा आणि साखरेचा लाडू बनण्याकरता तूप लागते, तसं दोन आप्तेष्ट एका ठिकाणी जखडण्याकरता प्रेम लागते, स्नेह लागतो. आणि यातून सुटणं हे फार कठीण असते. चित्त स्नेहशून्य असेल तर ते द्रवत नाही. ज्या चित्तात स्नेह आहे तेच चित्त द्रवत असते. बा काही लोकां कितीही काही जरी झालं तरी त्यांचं चित्त द्रवत नाही. पा आणि मग लोक म्हणतात तुझं हृदय काय वज्राचं आहे का, किती कठोर हृदय आहे. का? कारण त्याच्या चित्तामध्ये स्नेह नसतो. आणि ज्याच्या चित्तात स्नेह आहे त्याचं अंतःकरण लवकर पाझरत असते. एखाद्याच्या मुलाविषयी अंतःकरण पाजळण्याकरता त्या मुलाविषयी अंतःकरणात प्रेम असावं लागतं. मुलाविषयीचं प्रेम आईच्या अंतःकरणात असते, म्हणून मुलासाठी तिचं अंतःकरण लगेच पाजळते. दुसऱ्याच्या मुलाकरता नाही पाजळत. का? कारण त्याच्याविषयी हिच्या अंतःकरणात स्नेह नसतो. म्हणून चित्त त्या ठिकाणी पाजळण्याकरता, चित्ताला पाजर फुटण्याकरता काय लागते? चित्त स्नेहशून्य असेल तर ते जमत नाही, द्रवत नाही. ते चित्तात स्नेह पाहिजे द्रवण्याकरता. आणि अर्जुनाच्या अंतःकरणात चित्तात स्नेह निर्माण झाला होता, म्हणून त्याचं अंतःकरण द्रवलं. जसं लोण्यास उष्णता लागली की ती लगेच पगळल्या जात असते, त्याप्रमाणे स्नेह प्रेमाने अर्जुनाच्या चित्ताला पाझर फुटला. चित्त प्रेमाने भक्तीने
वा शोकाने त्या ठिकाणी द्रवतच असते. चित्त द्रवण्याचं कारण प्रेमानं, भक्तीनं, शोकानं. भगवान परमात्म्याचं चित्त फार कठोर आहे. हो, किती कठोर. स्वतःचं कुळ परमात्म्यानं उद्ध्वस्त होताना आपल्या डोळ्यांनी पाहिलं. झाडाला टेकून परमात्मा बसले होते आणि इकडे यादवाचं सगळं कुळ आपसामध्ये भांडून त्या ठिकाणी संपत होतं, पण देवाच्या अंतकरणाला पाझर नाही फुटला. एवढा कठोर असणारा तो परमात्मा, पण भक्ताच्या प्रेमाला वश होतो आणि त्याचं अंतकरण द्रवते. शबरीचा भाव पाहून रामप्रभूचं अंतकरण द्रवते. जनाबाईचा भाव पाहून परमात्म्याचं अंतकरण द्रवते. म्हणून प्रेमानं, भक्तीनं किंवा शोकानं ते द्रवत असते. शोक झाला तरी अंतकरण द्रवत असते. आणि पुढच्या ओवीत हेच दृष्टांतानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दैशे लवन जळे झळंबले, नाब्रवाते हाले, तैसे सदीर परी विरमले हृदय तयाचे. दैशे लवन जळे झळंबले, ज्याप्रमाणे पाण्याने मीठ पगळून जावं ना तरी अब्रवाती हाले, अथवा वाऱ्याने ढग चळावेत, तैसे सधीर परिविरमले हृदय दयाचे. त्याप्रमाणे त्याचं हे धैर्ययुक्त अंतकरण पण विरघळून गेलं. तसं पाहिलं तर मीठ हे घनीभूत असते बा, पण घनीभूत असणारं मीठ का पाण्याच्या संबंधात आलं तर त्या मिठातही काही होऊन जात असते, पाणी होऊन जाते. मीठ पाण्याच्या संबंधात आलं की ते मीठ पाणी स्वरूप होऊन जात असते. पाण्याचा संबंध येता बरोबर ते विरघळते. तुका म्हणे लवन कळी पळता जळी ते होय, किंवा ना तरी अब्रवाती हाले. जसं वारा आला की ढग चळतात, हालतात, चळल्या जातात. कधी कधी काय होते, आकाशामध्ये ढग येतात. एवढे ढग येतात की आता असं वाटते पाऊस येतो का काय, आणि अचानक वारा सुटते. वारा सुटल्यामुळे काय होतात, ते ढग चालले जातात आणि पळायचा तो पाणी पळत नाही. म्हणजे काय, वारा आल्यामुळे ढग चढले, ना तरी अब्रवाती हाले. त्याप्रमाणे वारा आले की ते ढग असे चढतात. तैसे सधीर, त्याप्रमाणे धैर्ययुक्त असणारं अंतःकरण पण तेही सुद्धा त्या ठिकाणी काय झालं, विरघळून गेलं अर्जुनाचं. म्हणून कृपा कळीला दिसत असे अति कोमाईला, दैसा कर्दमी रूपला राजहंस. म्हणून कृपा कळीला, अशा प्रकारे स्नेहाने मोहाने व्याप्त झालेला तो अर्जुन म्लान दिसून राहिला, कोमेजला. कशाप्रमाणे, दैसा कर्दमी रूपला, जसं चिखलामध्ये राजहंस रुतल्यानंतर तो जसा दिसतो त्याप्रमाणे असं वर्णन केलं आहे. म्हणून त्या ठिकाणी याचं विवरण करताना असं म्हटलेलं आहे की बा आत्मिक आणि आत्मसंबंधी दोन प्रकारचे मोह आहेत. मोह दोन प्रकारचे, एक आत्मिक आणि दुसरा आत्मसंबंधी. म्हणजे स्वतः संबंधी आणि स्वकीया संबंधी असे दोन प्रकारचे मोह असतात. मी जगी एक अर्जुन ऐसा देहीवाये अभिमान, आणि कौरवाते या स्वजन आपले म्हणे. या जगामध्ये मी अर्जुन आहे असा अभिमान वाहत होता या देहाचा, की मी कोण आहे, अर्जुन, माझं नाव अर्जुन आहे, त्याचा अभिमान घ्यायचा. आणि कौरवाला स्वजन म्हणायचं, म्हणजे स्वकीयाविषयीचा मोह. आणि आत्मसंबंधी मोह म्हणजे मी जगी एक अर्जुन, हा आत्मसंबंधी मोह. आणि कौरवाते या स्वजन हा स्वकीया संबंधीचा मोह. म्हणजे दोन प्रकारचा त्या ठिकाणी मोह. आणि यामुळे त्याची आत्मज्ञानाची जी काही
किंवा आत्मतत्वाची जी जाणीव होती ती लोपल्या गेली होती. म्हणून कौरवांना मारल्यामुळे आपल्याला पाप लागेल असं तो या ठिकाणी बोलत होता. याईवरी याती मी मारीन म्हणे तेने पापे केरी गेलं, ऐसे देखत होतं दुःस्वप्न तो चेविला प्रभू. यांना जर मी मारेल तर मला त्या ठिकाणी पाप लागेल असा तो म्हणू लागला. याच समजुतीने मोह व्याप्त तो झाला आणि मोहानं व्यापले गेलेला त्या अर्जुनाची कशी अवस्था झाली. माऊली बोलतात दही साखर दमी रूपला राजहंस. ज्याप्रमाणे राजहंस हा चिखलात राहिला. राजहंस तसा पाहिला तर विवेकी आहे. राजहंस विवेकी आहे. राजहंसाला सारखा आहे असारखा आहे कळते. राजहंसाच्या पुढे जर दूध आणि दूध जर त्या ठिकाणी ठेवलं तर दूध आणि पाणी वेगळं करायची ताकद हे राजहंसाची आहे. आत्मा काय अनात्मा काय, आत्मनात्म टाकायचं काय घ्यायचं काय याचा विचार हा राजहंसाच्या ठिकाणी आहे. म्हणजे राजहंस विवेकी आहे. राजहंसाचं बल काही घेणारा नाही, सार घेणार आहे, दूध घेणार आहे. आणखी काय, राजहंसा चारा मोती याचा. राजहंसाचं खाणं म्हणजे मोती आहे. मोत्याच्या चाऱ्यावर जगणारा राजहंस आहे, दुधावर जगणारा राजहंस असा तो राजहंस विवेकी असणारा. पण असा हा राजहंस ज्यावेळेस मानस सरोवरामध्ये नक्षत्राचं प्रतिबिंब पडल्यानंतर ते रत्न आहे असं समजून ते घेण्याकरता त्या पाण्यात उतरतो आणि त्या चिखलात फसतो. असते काय ते रत्न नसतात, ते नक्षत्राचंच प्रतिबिंब. पण रत्न समजून पाण्यात उतरला आणि चिखलात फसला. कोण? राजहंस. विवेकी नाही का? विवेकी आहे. पण विवेकी असणाराही सुद्धा राजहंस त्या चिखलात रुतला की नाही. त्याचप्रमाणे अर्जुनही विवेकी आहे. अर्जुनाला कळते सारं, विवेकी आहे त्याला. पण विवेकी असून देखील सुद्धा तो अर्जुन मोहाने व्याप्त झाला म्हणून त्या राजहंसासारखा तो कोमेजला, म्हणजे निस्तेज झाला. मोहानं व्याप्त झाल्यामुळे निस्तेज झाला. तयापरी तो पंडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारंग धरू काय बोले. त्याप्रमाणे तो पंडू कुमार म्हणजे तो पंडूचा पोरगा म्हणजे अर्जुन तीव्र मोहाने त्या ठिकाणी गांजलेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. असं म्हटलेलं आहे. महामोहे अति जर्जर. महामोह म्हणजे काय? आत्मज्ञानाचा भयंकर अभाव म्हणजे महामोह. आत्मज्ञानाचा भयंकर अभाव असणं. जिथं आत्मज्ञान नाहीच आहे तिथं मोह असतो. म्हणजे आत्मज्ञानाचा भयंकर अभाव म्हणजे महामोह. आणि या मोहाचं स्वरूप असं सांगितलेलं आहे. बरं काय, वाईट काय, नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, असत्य काय, आत्मा काय, अनात्मा काय याचा विपर्यास होतो. म्हणजे याचा विपर्यास म्हणजे चांगल्या ठिकाणी वाईट आणि वाईटाच्या ठिकाणी चांगली बुद्धी होणं. दुसरं म्हणजे अनित्य ब्रह्मलोकादी जे आहे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या फलामध्ये नित्य सत्यत्व बुद्धी असणं. तसं पाहिलं की ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराणी. इथले जे काही मायेपासून निर्माण झालेलं ते जसं अनित्य आहे तसं स्वर्गादी ब्रह्मादी सुख असणारे हेही अनित्यच आहे. ते स्वर्ग ब्रह्मादी असणारे जे काही सुख आहे अनित्य त्यालाही सुद्धा नित्य समजणं, त्या फलालाही सुद्धा नित्य समजतं. तिसरं म्हणजे अशुची. अशुची म्हणजे भार्यापुत्रादी शरीरामध्येच शुचित्व बुद्धी ठेवणं. हे सगळं मोहाचेच स्वरूप आहे. ते याला तुला विद्या किंवा कार्यविद्या असं म्हटलं. जड, अनित्य, दुःखमय, अनात्मा या पदार्थाच्या ठाई नित्य, शुद्ध, सुखमय व आत्मा अशी बुद्धी ठेवणं याला अविद्या, अज्ञान, मोह असं म्हटलेलं आहे.
याचेच नाव आहे ते. यालाच मोह, यालाच अज्ञान, यालाच अविद्या असं म्हटलेलं आहे. अर्जुन स्वतःच्या देहालाच त्या ठिकाणी स्वतःलाच देह समजत होता. युद्ध हे धर्म्य आहे, स्वभावप्राप्त आहे आणि अपरिहार्य. पण अपरिहार्य, स्वभावप्राप्त, धर्म्य असं असूनही देखील तो त्याला पाप समजत होता आणि पाप समजून त्याला तो टाळू शकत होता. अर्जुनाच्या ठिकाणी अविवेक मोह होता. स्वदेहानाम अर्जुन, परदेहानाम स्वजन. म्हणजे मोह हा अज्ञानाचं कार्य आहे. यथार्थ स्वरूपाचं भान नसणं त्यालाच अज्ञान म्हटलं. अज्ञान म्हणजे काय? माणसाला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान. म्हणजे मी ब्रह्म आहे याचं ज्ञान नसणं हे अज्ञान आहे. म्हणजे देहालाच मी म्हणणं हे अज्ञान आहे. कारण यथार्थ ज्ञान जिथं नसते ते अज्ञान आहे. माऊलीने त्यावर फार सुंदर अज्ञानाची व्याख्या करताना बोललेली आहे. जेवी वस्तू जैशी असे तैशी किरण दिसे. वस्तू जशी आहे तशी न दिसणं, परी काही अनारिसे देखी जेना. वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी पाहणं. म्हणजे मी ब्रह्म आहे असं न पाहता मी देह आहे असं पाहणं किंवा मी देह आहे असं दिसणं. म्हणजे आहे ते न दिसता वेगळंच काही दिसणं यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. ऐशी कोणाही एकी दशा ते वाद अज्ञान ऐसा अंतया गुंतलिया प्रकाशा क्षेत्रज्ञोत नाम. हे अज्ञान आहे. हे अज्ञान आताचं नाही आहे. अज्ञान हे अनादी कालापासूनचं आहे. अविद्येची हा निदा. अविद्या, अज्ञान हे अनादी काळाचं आहे. काही गोष्टी अनादी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये जीव, ईश्वर, विशुद्ध परब्रह्म, जीवेश्वराचा भेद, अविद्या, ब्रह्म आणि काय जीव, ईश्वर, विशुद्ध परब्रह्म, जीवेश्वराचा भेद, अविद्या, ब्रह्म आणि अविद्येचा भेद. या 6 गोष्टी त्या ठिकाणी, हे 6 तत्व वेदांतशास्त्राने त्या ठिकाणी अनादी मानलेले आहेत. त्यामध्ये एक जीव अनादी मानला, ईश्वर अनादी मानला, विशुद्ध परब्रह्म हे अनादी मानलेलं आहे आणि जीवेश्वराचा भेद हाही अनादी मानलेला आहे. म्हणजे जीव ईश्वराचा भेद. अविद्या अनादी मानली, ब्रह्म आणि अविद्येचा भेद हाही सुद्धा त्या ठिकाणी अनादी मानलेला आहे. आवरण आणि विक्षेप ह्या झोपेच्या 2 शक्ती आहेत. झोपेच्या 2 शक्ती आहेत. एक आवरण, दुसरं विक्षेप. जशा ह्या झोपेच्या शक्ती आहेत त्याचप्रमाणे अज्ञानाच्याही आहेत. झोप काय करते? झोप ही जागृतीतील जे स्वरूप आहे त्याचा विसर पाडते. माणसाला जागृतीतील स्वरूपाचा विसर पाडते झोप आणि त्याच्या ठिकाणी नसलेले असे विचित्र स्वप्न त्याला पाडते. नसलेले विचित्र स्वप्न त्याला त्या ठिकाणी पाडते. म्हणजे आहे ते न दाखवता विचित्र दुसरं दाखवणं. आणि अशा विसरास आवरण, विक्षेप म्हणजे विपरीत ज्ञान अथवा भ्रम असं म्हटलेलं आहे. आणि तसंच या समयी जीवात्म्याला अज्ञानरूपी गाळ निद्रा लागते. काय होते? जीवात्मा अज्ञानरूपेशा गाळ निद्रेमध्ये जातो आणि मग गाळ निद्रेमध्ये हा जीवात्मा गेला म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान हे बळावत असते व त्यामुळे त्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडतो. कारण अज्ञानाच्या आवरण शक्तीचं हे कार्य आहे आपल्या यथार्थ स्वरूपाचं जीवनात भान होऊ न देणं. यालाच त्या ठिकाणी आवरण म्हटलेलं आहे. यथार्थ स्वरूपाचं जीवाला भान होऊ न देणं यालाच आवरण असं म्हटलेलं आहे. आणि असा आत्मस्वरूपाचा विसर पडल्यानंतर जीवात्म्याच्या ठिकाणी प्रथमतः मी ब्रह्म
वा शरीर असा भ्रम निर्माण होतो. आवरणामुळे काय होते? मी ब्रह्म आहे का शरीर आहे? आत्मस्वरूपातला विसर पडतो ना आवरणामुळे. मग आत्मस्वरूपाचा विसर पडला की त्या जीवात्म्याला मग कळत नाही मी ब्रह्म आहे का शरीर आहे. मी ब्रह्म आहे का शरीर आहे असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि यामागे मग अज्ञानाचा जोर जास्त असल्यामुळे मी ब्रह्म आहे असं न म्हणता मी शरीर आहे, मी देह आहे असंच तो म्हणून बसतो. म्हणजे शरीरालाच तो त्या ठिकाणी मी म्हणतो असा निश्चय करतो तो व त्याच्याशी तादात्म्य करतो. आणि त्या शरीराशी तादात्म्य करून अनंत दुःख तो भोगत बसतो. तै अज्ञानी क्रूडे त्याने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरुणी की जे पुढे देहोहम ऐसे. जीवात्मा स्थूल आणि सूक्ष्म शरीराशी एकरूप होऊन जात असतो. मी करता आहे, मी भोगता आहे, मी जन्मणारा आहे, मरणारा आहे, पुण्यशील आहे, पापी आहे, सुखी आहे, दुःखी आहे असं तो स्वतः समजतो. आणि त्यासच शास्त्रीय भाषेमध्ये विक्षेप असं म्हटलेलं गेलं. शास्त्रीय भाषेत यालाच विक्षेप म्हटले गेलं. कशाला? स्थूल सूक्ष्म शरीराशी एकरूप होऊन स्वतःलाच करता भोगता समजणं, जन्मणारा मरणारा समजणं, पापी पुण्यवान समजणं, सुखी दुःखी समजणं, त्यालाच विक्षेप म्हटलेला आहे. आणि या अज्ञानासच कार्यरूप अज्ञान किंवा यालाच कार्याध्यास असं म्हणतात. कार्यासह जे मूळ अज्ञान त्याला महामोह असं म्हटलं गेलं आहे. म्हणून या मोहात दोन्ही अध्यासाचा अंतर्भाव आहे. या महामोहामध्ये कारणाध्यासही आहे आणि या महामोहामध्ये कार्याध्यासही आहे. या दोघांचाही अंतर्भाव आहे. म्हणून मी माझे या मोहाने तो गांजतो. ज्यावेळी माणूस जन्माला येतो त्यावेळी तसं पाहिलं तर त्याला नावही नसते. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव असते काय? नाही. जन्माला येताना तो नाव घेऊन येत नाही. उपजली या बाळकाशी नाव नाही तहीपाशी, ठेविलेने नावेशी ओ देत उठी. मग त्याचं ते एकदा नाव ठेवलं की त्या नावाशी तो तादात्म्य घेतो. एखाद्याचं नाव जर सोम आहे, मी सोहम म्हटल्यावर ओम पळत येतो का? नाही, सोमच येतो का? कारण सोम या नावाशी त्याने तादात्म्य घेतलेलं असते. त्या नावाशी तो तादात्म्य घेतो आणि त्यामुळे आपोआपच मग तो देहाचा अभिमान त्याचा जागा होतो. सोहम म्हटलं की त्याला बरोबर समजते की मलाच आवाज दिला. त्या देहाचंच ते नाव तो पळून जातो. त्या देहाविषयीचा तो अभिमान घेऊन घेतो. देहाभिमान त्याचा जागा होतो. त्याचा अहंकार त्या ठिकाणी बळावला जातो. अहंकार खवळला जाणं करी आनंदाचे आच्छादन, बुडे परमात्म स्मृती स्मरण देहाचे मीपण वाढवणे. देहाचा मीपणा वाढवतो तो आणि मग त्या ठिकाणी त्याचा अहंकार खवळला जातो आणि त्या आनंदावर आच्छादन पडते आणि त्याला परमात्म्याची स्मृती स्मरण होत नाही, त्याला विस्मृती राहते. जे विक्रमेचे या पिलिया चक्षुरामृती तृप्ती जया, तेवी मातेची चुकलिया मग भुकलिया करदमू शेवी. यानंतर मग माणसाच्या ठिकाणी मायबापाविषयी मोह निर्माण होतो. पहिले स्वतःविषयी म्हणजे स्वतःचा देह अभिमान जागा होतो. मग स्वतःचा देह अभिमान जागा झाला की मायबापाविषयी मग मोह निर्माण होतो. आणि मायबापाविषयी मोह निर्माण झाला की मग पुढे तारुण्यामध्ये तारुण्याचा मद होतो. त्या तारुण्याच्या मधामध्ये माऊली बोलतात, पहिली बाळ दशे आईबाहीची पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. बाळ अवस्थेमध्ये तो आई 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 असं म्हणत राहतो. पण पुढे लग्न झालं की मग तो आई 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 नाही म्हणत. मग तो बाई 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 म्हणजे बायकोला आवाज. ते सरे मग स्त्री माशी बोलवणी टाके. तैसिया आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती
सारिखा गमोनी पुढती तियेशीच भजे. बाळपण गेलेले नता तरुण दशे विषय वेता. आणि अंती माणूस असा जयशिवून मरतो आणि मग जन्ममरणाच्या भोवऱ्यामध्ये सापडतो. मी माझं करता करता तसाच तो मरतो. या जन्ममरणाच्या भोवऱ्यामध्ये फिरत राहतो. परत परत जन्माला येणे मरणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शनम. परत 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 त्या चक्रामध्ये तो फिरत राहतो. आणि त्याला त्या ठिकाणी ते कर्माचे आघात नाना नरक यातना होत जन्ममरणादी आवर्ततेने दुःखी होत अतिदुःखी. त्या भोवऱ्यामध्ये तो फिरत राहतो. मग त्यामध्ये त्याला तर विसावा नाही प्राप्त. क्षण एक तोही नाही विसावा 184 घेतल्या धावा. या देहाते म्हणे मी पुत्र दाराधर माझे परी काळाचे हे खाजे ऐसे नेन तू गेला. अर्जुनही असाच महामोहाच्या योगाने जर्जर झाला आणि त्याच्या हातातील धनुष्य त्या ठिकाणी गळून पडलेले आहे. आणि सुसंधीचा योग्य लाभ हा ज्ञानी मनुष्य घेत असतो बा. आणि त्यानुसार देवाने अर्जुनाच्या मोहाच्या निमित्ताने जगतात मुक्ती मार्गाचं दिग्दर्शन केलेलं आहे. अर्जुनाच्या मोहाचं निमित्त आहे. अर्जुनाच्या ठिकाणी तसं पाहिलं तर मोह निर्माण होऊ शकत नाही. संताच्या ठिकाणी विकार निर्माण होत नाही. पण कधीकधी संत उसने विकार आणत असतात. माऊलीच्या ठिकाणी क्रोध निर्माण होत नाही. पण तरी माऊलीने उसना क्रोध आणला का? कारण माऊली जर त्या ठिकाणी राग भरले नसते, क्रोध आला नसता तर ताटी लावून बसले नसते तर त्या ठिकाणी मुक्ताबाईच्या मुखातून ताटीचे अभंग बाहेर आले नसते. म्हणून मुक्ताबाईच्या मुखातून ताटीचे अभंग बाहेर आणण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना उसना राग आणावा लागला. एकनाथ महाराजांच्या ठिकाणी क्रोध येत नाही पण उसना आणावा लागला. पराशराच्या ठिकाणी काम निर्माण होणं शक्यच नाही. पण पराशराच्या ठिकाणी काम निर्माण झाला नसता तर जगाला व्यास भेटले नसते. म्हणून साधू पुरुषाच्या संत पुरुषाच्या ठिकाणचा विकारही जगाचं कल्याण करत जातो. अर्जुनाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला नसता तर जगाला गीता मिळाली नसती. म्हणून अर्जुनाच्या मोहाचं निमित्त म्हणून परमात्म्यानं त्या ठिकाणी या सगळ्या जगाला मुक्ती मार्गाचं दिग्दर्शन केलं आहे. तो त्यालाच सांगण्याचं कारण असं की गुणांनी श्रेष्ठ असलेल्याकडून ज्या धर्माचा स्वीकार अनुष्ठानासह होतो तोच धर्म जगती प्रसूत होत असतो. गुणांनी श्रेष्ठ माणूस असेल तर त्या गुणांनी श्रेष्ठ असणाऱ्याने ज्या धर्माचा स्वीकार केलेला असतो, ज्या धर्माचं अनुष्ठान केलेलं असते तोच जगात धर्म म्हणून ठरत असतो. संत महात्म्यांना वेगळ्या धर्माचं आचरण करायची गरज नाही. तो करतील तो धर्म आहे. मोठ्या पुरुषानं येतं वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवीती असं म्हटलेलं आहे. म्हणून राजाने स्वीकारलेला धर्म वा मोठ्याने अंगीकारलेला पोशाख, एखाद्या मोठ्या माणसानं एखादा पोशाख घातला तर पुढे चालून लोकांमध्ये ते लवकर प्रसारित होत असते. एका हिरोनं त्याचा पॅन फाटला म्हणून त्यानं त्या पॅनवर रफू केला का तर ते फाटलेलं ओळखू येऊ नये. रफू केला आणि चांदणीसारखा त्याच्यावर आकार काढला. पुढे फॅशन म्हणून ते प्रसिद्धीला आलं आणि लोक तसेच पॅन्ट घालायला लागले. एखाद्या मोठ्या माणसानं जर पॅन्ट फाटलेला घातला तर लोक ते फॅशन म्हणून पुढे वापरतात. मोदीनं जर हाफ बायाचं शर्ट घातलं, मोदी पॅटर्न ड्रेस म्हणून तो पुढे प्रचलित होतो. मोठ्यानं जर त्याचा स्वीकार केला तर जगामध्ये तसंच प्रसारित होत असते आणि व्यवहारातही ते आपल्याला अनुभवायला येत असते. म्हणून अर्जुनालाच त्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. आणि अर्जुनाच्या मोहाचं निमित्त करून त्या ठिकाणी हे दिग्दर्शन त्याला केलेलं आहे. पण अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुन महामोहाने व्याप्त झालेला, त्याला त्या ठिकाणी श्री शारंगधर काय बोले, परमात्मा आता त्याला काय बोलतात. शारंग धनुष्य ज्याने हातामध्ये धरलेला आहे असा तो परमात्मा आता त्या अर्जुनाला काय बोलणार आहे ते पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या भागात आपण त्याचं वर्णन पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी
येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमद द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दावो विश्वस्वधर्म सूर्य पावो दोजे वांचिल तो तिलावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जर्नव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिने लोकी भजिद्वादी पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हाविजी एतमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.